नमस्कार, मी ललित प्रभाकर. बोल भिडूच्या बुकमार्क या सेगमेंटमध्ये या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज मी माझ्या आवडत्या काही लेखकांबद्दल, काही कवींबद्दल, काही पुस्तकांबद्दल तुम्हाला सांगणार आहे. मुळात वाचनाची आवड मला माझ्या आईमुळे लागली. माझी आई शिक्षिका आहे, त्यामुळे ती शाळेतनं येताना तिच्या शाळेतल्या लायब्ररीमधनं माझ्यासाठी काही पुस्तकं घेऊन यायची. तिने मला लायब्ररी सुद्धा लावून दिली होती. जेव्हा मी शाळेत अगदीच म्हणजे लहान होतो तेव्हापासूनच मला लायब्ररी लावून दिली होती. तेव्हा मला सगळ्यात आवडलेली पुस्तकं किंवा जे पुस्तकं मी वारंवार वाचायचो ते म्हणजे सगळी कॉमिक्स. आणि तेव्हाचे कॉमिक्स खूपच चांगले होते असं मला वाटतं. चंपक असेल, चांदोबा, ठकठक, त्याचबरोबर नागराज, डोंगा, परमाणू. मला खूपच जास्त मी त्या जगात रमायचो. मला फॅसिनेशन होतं त्या जगाचं. आणि मला वाटतं कॉमिकमध्ये एक गंमत पण असते ना, की चित्र असतात, ते जे इमोशन्स असतात त्यांना काहीतरी एक एक्सप्रेशन सुद्धा असतं, त्याच्यामुळे ते लक्षात राहायचं. लायब्ररीमधून पुस्तकं जी मी आणत होतो आणि वाचत होतो त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक ज्याचा माझ्यावर खूप जास्त परिणाम आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने ते पुस्तक वाचलं पाहिजे, ते म्हणजे व्हाय आय एम एन एथिस्ट. हे भगतसिंग यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि मला वाटतं की हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे. जरी तुम्ही आस्तिक असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे, कारण हे पुस्तक फक्त ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण नाही करत, तर ते माणूस म्हणून आपण समृद्ध होण्यासाठी किंवा समाज म्हणून आपण समृद्ध होण्यासाठी आपल्याला प्रश्न पडणं गरजेचं आहे, आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दलचं हे पुस्तक आहे. तर ते पुस्तक नेहमीच माझ्या खूप जवळ राहिलेलं आहे. तर ते एक पुस्तक मी तुम्हाला रेकमेंड करेन की ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. कॉलेजमध्ये येईपर्यंत माझ्या वाचनाला अशी काही फार दिशा नव्हती. मी काहीही मिळेल ते वाचत होतो, पण खऱ्या अर्थाने माझ्या वाचनाच्या प्रवासाला एक दिशा मिळाली ती जेव्हा मी मितीचार कल्याण या संस्थेत गेलो आणि माझी ओळख झाली रवींद्र लाखे सरांची. आणि त्यांच्यामुळे एक खूप मोठं एक्सपोजर मिळालं. त्यांच्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेखक, वेगवेगळ्या प्रकारचे कवी ओळखीचे झाले. त्यांची एक शिस्त होती, ती म्हणजे जेव्हा आम्ही कुठल्याही पद्धतीचं जर एखादं नाटक करत असू तर ज्या लेखकाचं नाटक आम्ही करतोय त्या लेखकाची बाकीची इतरत्र सगळी पुस्तकं आम्ही वाचली पाहिजेत. हा एक पायंडा त्यांनी पाडला होता. आणि जेव्हा मी संस्थेत गेलो तेव्हा श्याम मनोहर यांचं दर्शन हे नाटक चालू होतं आणि त्याच्यामुळे श्याम मनोहरांची ओळख झाली, त्यांची पुस्तकं वाचली गेली. कळ ही कादंबरी, उत्सुकतेने मी झोपलो, खेकसत म्हणणे आय लव्ह यू. आणि अर्थातच श्याम मनोहरांच्या ह्या लिखाणाची मला भुरळ पडली. तर यांचं पुस्तक जर तुम्ही श्याम मनोहर वाचले नसतील तर त्यांचं कुठलंही पुस्तक तुम्ही वाचा, हृदय, यकृत, काहीही वाचा. ते वैयक्तिक प्रश्न सामाजिक करून टाकतात. उदाहरणार्थ त्यांचं कळ या कादंबरीमधलं एक पात्र रागाने दुसऱ्या पात्राला म्हणतं की मी दंगल घडवून त्या दंगलीत तुझा काटा काढेन. या एका वाक्यातच ते आपल्या समाजाबद्दल, आपल्या व्यवस्थेबद्दल, आपल्या बऱ्याच गोष्टींबद्दल टिप्पणी करून जातात. तर अशा पद्धतीचं लिखाण आहे श्याम मनोहर यांचं. त्यांचं दर्शन हे नाटक जेव्हा मी म्हटलं संस्थेत गेलो जेव्हा ते नाटक चालू होतं, हेही मला खूप आवडतं नाटक, माझं आवडीचं नाटक आहे. तर श्याम मनोहर हे मी तुम्हाला सजेस्ट करीन. असंच नाटक करत असताना दुसरे एक आवडीचे लेखक झाले ते म्हणजे विलास सारंग. विलास सारंगांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. त्यांनी कविता केल्या आहेत, नाटकं लिहिलेली आहेत, कादंबरी आहे, त्यांनी समीक्षणापर पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि माझे अत्यंत लाडके, माझे अत्यंत आवडते लेखक हे विलास सारंग आहेत. विलास सारंगांचं लिखाण हे अस्तित्ववादी होतं. त्याच्या कथांमध्ये खूप सररिअलिझम होता. मला सररिअलिझमशी मुळात ओळखच त्यांच्या लिखाणामुळे झाली. त्यांचं महात्म्याचा मुलगा हे नाटक आम्ही वाचत होतो आणि त्याच्यामध्ये खूपच एक महात्म्याचा मुलगा, अर्थात हे नाटक हरिलाल आणि गांधीजी यांच्या संबंधांविषयी आहे, पण त्याचा दृष्टिकोन खूपच वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडला आहे. तर द्वेषभक्ती ही एक कॉन्सेप्ट त्यांनी ह्या प्रकरणात मांडली आहे आणि ती खूपच इंटरेस्टिंग अशी कॉन्सेप्ट आहे. त्यांचे सोलेदाद आणि आतंक हे माझे खूप आवडीचे असे कथासंग्रह आहेत. त्यांच्या आतंक या कथासंग्रहातली आय गेस किंवा सोलेदादमधलं एक कथा आहे अर्ध्या मुर्द्या नावाची.
ज्याच्यामध्ये एक बेट आहे आणि त्या बेटावर 2 प्रकारच्या स्त्रिया आहेत, तर कमरेपासून वरच्या किंवा कमरेपासून खालच्या. आणि आपला जो नायक आहे त्याला आलेला अनुभव तो त्या कथेतून सांगतो की तिथे तो कसा राहिला, इतकी वर्ष त्याने कसा संसार त्यांच्याबरोबर करायचा प्रयत्न केला. आणि हे सांगत असताना ह्या इमेजरीमधून ते सांगायचा प्रयत्न करतात की परिपूर्णत्वाला जाणं म्हणजे काय, आपल्याला परिपूर्णत्वाची ओढ आहे म्हणजे काय, आपल्याला ते हवं असतं म्हणजे काय. तर अशा पद्धतीचं त्यांचं खूपच इंटरेस्टिंग असं लिखाण आहे. त्यांचं आणखी एक माझं आवडीचं पुस्तक म्हणजे सिसिफस आणि बेलाक्वा. हे समीक्षणात्मक पुस्तक आहे. याच्यामध्ये त्यांनी सॅम्युअल बेकेट, अल्बेर काम्यू आणि फ्रान्स काफ्का अशा लेखकांबद्दल समीक्षण केलेलं आहे, त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे की त्यांचं लिखाण काय पद्धतीचं आहे, त्यांचं लिखाण कुठून येतं, त्यांचं पर्सनल लाईफ काय आहे. त्यांच्या सगळ्या पुस्तकांबद्दल त्यांनी खूप सविस्तर याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे. जर तुम्ही काम्यू आणि जर तुम्हाला काम्यू किंवा बेकेट किंवा काफ्का जर वाचायचं असेल आणि जर तुम्ही आधी हे पुस्तक वाचलं तर मला वाटतं की हे लेखक तुम्हाला समजायला खूप सोपे जातात. किंवा जर तुम्ही ते वाचले असतील आणि जर तुम्ही वाचाल तर आणखीन एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दृष्टिकोन मिळू शकतो या लेखकांकडे बघायचा. ह्याच पुस्तकामुळे माझी ओळख झाली या बाकीच्या लेखकांबरोबरच फ्रान्स काफ्काशी. आणि फ्रान्स काफ्का सुद्धा माझा एक आवडीचा लेखक आहे. त्यांचं लिखाण मला खूप आवडतं. त्यांचं सिस्टीमबद्दल जे म्हणणं आहे, व्यवस्थेमधलं एक अनियंत्रितपणा, असंतुलन, याच्याबद्दल ते सारखं भाष्य करत राहतात आणि ते पण मांडायची त्यांची पद्धत ही खूप साधी सोपी आहे. त्यांचं ट्रायल नावाची जी कादंबरी आहे, जे पुस्तक आहे, त्याच्यामधलं जो नायक आहे त्याला 2 माणसं येऊन सांगतात की तुम्हाला अटक केली गेली आहे. तर तो म्हणतो की माझी चूक काय झाली. तर ते म्हणतात की नाही, ते आम्ही नाही सांगू शकत, आम्हाला फक्त एवढंच सांगण्यात आलंय की तुम्हाला हे सांगायला पाठवलेलं आहे की तुम्हाला अटक केली गेली आहे. तो म्हणतो मग आता पुढे काय. तर काय नाही, आणि ते निघून जातात. आणि तो वारंवार वाट बघत राहतो की आज मला कोणीतरी येईल आणि अटक करायला आणि निघून जाईल, किंवा आज मला कोणीतरी जेलमध्ये टाकेल. पण असं काहीही होत नाही, कोणीच त्यांना पकडायला येत नाही, काही नाही. पण ते जे पात्र आहे ते पात्र सतत ह्याच विचारात राहतं की आपल्याला अटक केली गेली आहे आणि आपण अटकेत आहोत. तर ही जी एक भावना आहे ना आपल्या व्यवस्थेमध्ये आपण असताना, की आपल्या हातात काही गोष्टी नसतात, आपल्या हातात कंट्रोल नसतो आणि आपण खरंच आपण स्वतंत्र आहोत का, आपण अटकेत आहोत कुठल्या तरी, याबद्दल जे आपल्याला सतत प्रश्न पडत असतात, त्या पद्धतीचंच ते लिखाण आहे. त्यांचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं, नीती बडवे यांनी भाषांतर केलेलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या काही निवडक कथा आहेत. आणि काफ्काने त्यांच्या वडिलांसाठी लिहिलेलं पत्र आहे. तर मी काफ्का तुम्हाला सजेस्ट करीन, फ्रान्स काफ्का. आणि ज्यांचा खूप जास्त प्रभाव आहे इतर कलाकारांवर, माणसांवर आणि माझ्यावर सुद्धा, ते म्हणजे विन्सेंट व्हॅन गॉग. व्हॅन गॉगची चित्र मला खूप आवडतात. त्यांच्या चित्रांचं पुस्तक मी वारंवार बघू शकतो, वारंवार मला ते प्रेरित करत राहतं. त्या काळात जेव्हा ते चित्र काढत होते तेव्हा वेगळ्या पद्धतीची चित्र काढण्याची पद्धत होती, ती एक वेगळी शैली होती. पण त्याला न जुमानता त्यांना ज्या पद्धतीने चित्र काढायची होती त्या पद्धतीने त्यांनी पेंटिंग केलं. आणि ते गेल्यानंतर सगळं प्रसिद्ध झालं आणि आजही लोकांवर त्याची भुरळ आहे. लोकांना ते प्रोत्साहित करत राहतं. कितीतरी कलाकारांवर त्याचा प्रभाव आहे. सेम काफ्कासारखंच. ही त्यांची चित्रांची पुस्तकं आहेतच, पण त्यांनी त्यांच्या भावाला, थिओला लिहिलेलं एक पुस्तक आहे, लेटर्स टू थिओ. ते पण खूप इंटरेस्टिंग असं वाचण्यासारखं पुस्तक आहे. मला वाटतं की पत्र हा खूपच पर्सनल असा ऐवज असतो, खूपच वैयक्तिक ऐवज असतो. त्याच्यामध्ये माणूस खूप खरेपणाने आपल्याला कळतो त्याच्या डोक्यात काय चालू आहे, त्यांच्या कलेचा त्यांच्यावर काय परिणाम होत होता, त्यांच्या कलेवर काय परिणाम होत होता, समाजाचा त्यांच्यावर काय परिणाम होत होता, हे सगळं आपल्याला त्या पत्रांमधून कळतं. तर मला वाटतं विन्सेंट व्हॅन गॉग माझ्यावर प्रभाव केलेला आणखी एक कलाकार. संस्थेत असताना आणखी एका गोष्टीची ओळख झाली आणि आवड निर्माण झाली, त्या म्हणजे कविता. रवींद्र लाखे सर, ज्यांच्याकडे मी नाटक शिकत होतो, ते स्वतः एक कवी आहेत. त्यांचा जिव्हार हा जो काही कविता संग्रह आहे त्याला शासनाचा पुरस्कार सुद्धा आहे. आणि त्यांच्यामुळे अनेक कवी ओळखीचे झाले, त्यांच्यामुळे अनेक कविता वाचल्या गेल्या. आणि त्यातनं माझे आवडते कवी, त्यांच्याशी माझी ओळख झाली, ते म्हणजे अरुण कोलटकर.
आणि मला मला फारच मजा आली त्यांच्या कविता वाचून. इतकं वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण त्यांनी त्यांच्या कवितेतून केलेलं आहे. त्यांची प्रत्येक कविता संग्रह हे एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. त्यांची शैली खूप वेगवेगळी आहे प्रत्येक कविता संग्रहातली. त्यांचा एक आवडता कविता संग्रह तो म्हणजे भिजकी वही. भिजकी वहीमधल्या ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये ना प्रत्येक कविता ही एकतर एखाद्या स्त्रीला मध्यवर्ती ठेवून किंवा त्या स्त्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती कविता मांडली गेली आहे. उदाहरणार्थ त्यांची लैला नावाची जी कविता आहे ती कविता अशी आहे की आत्तापर्यंत आपल्याला फक्त मजनूचंच दुःख माहीत होतं की मजनूला किती दुःख झालं, मजनू त्याचं दुःख किती कुरवाळच राहिला, मजनू त्याचं दुःख कसं एक्सप्रेस करत राहिला. पण त्याच वेळेस लैलेचं काय होत होतं, तिला तिचं दुःख सांगायची कधीच मुभा नव्हती कारण तिचं लग्न झालं होतं दुसऱ्याबरोबर. तर त्या कवितेत असं आहे की कांदा चिरताना जर बोट कापलं गेलं तरच तिला रडायची मुभा होती. तर अशा पद्धतीने लैलेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती कविता आहे. त्या कवितेवर मी नाटक सुद्धा एक डिरेक्ट केलं होतं. त्याच्यातली आणखी एक माझी आवडती कविता म्हणजे सर्पसत्र, ज्याच्यामध्ये जन्मेजय राजाने जे एक तक्षक नागाला मारण्यासाठी एक सर्पसत्र एक यज्ञ चालू केला होता त्याबद्दलची ती कविता आहे. आणि या सगळ्या दीर्घ कविता आहेत. आपल्याला असं वाटत राहतं ही महाभारतातली कविता आहे. वेगवेगळ्या मायथॉलॉजी मधल्या कविता ह्या कविता संग्रहामध्ये ग्रीक असेल, जॅपनीज, अशा खूप वेगवेगळ्या याच्यातून आलेल्या कविता आहेत. सर्पसत्रमध्ये आपल्याला जरी असं वाटत असलं की महाभारतातली कविता आहे तरी त्यातली जी माणसं आहेत, त्यातली जी सिच्युएशन आहे ती वाचत असताना आपल्याला असं वाटत राहतं की हे आत्ता सुद्धा आपल्या आजूबाजूला घडतंय, की एक माणूस एका दुसऱ्या कोणावरचा सूड म्हणून, त्याच्यावरचा राग म्हणून संपूर्ण त्या जातीलाच नष्ट करायचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीची ती कविता आहे. आणि ते यज्ञ थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले गेलेत त्याबद्दलची ती कविता आहे. त्या कवितेवर सुद्धा मी एक नाटक डिरेक्ट केलं होतं. त्यांचा आणखी एक आवडता माझा कविता संग्रह म्हणजे चिरीमिरी. ह्या चिरीमिरी मधल्या कविता ह्या सगळ्या मुख्यतः वारीवरच्या कविता आहेत. त्यातले काही कॅरेक्टर्स आहेत जे वारंवार आपल्याला वेगवेगळ्या कवितांमधून आपल्याला दिसत राहतात. बळवंत बुवा एक कॅरेक्टर आहे, अंबू एक कॅरेक्टर आहे. तर हे जी पात्र आहेत, अंबूचं पात्र जे आहे तिचं आणि विठ्ठलाचं काय नातं आहे किंवा काय पद्धतीचं नातं आहे हे आपल्याला या कवितांमधून बघायला मिळतं. आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने आध्यात्मिक लिखाण, अशा पद्धतीने केलेलं आध्यात्मिक लिखाण मला वाटतं की आणि तेवढंच मॉडर्न सुद्धा हे आपल्याला अरुण कोलवटकरांच्या लिखाणात बघायला मिळतं. त्यातल्या काही ज्या कविता आहेत त्यातली एक कविता आहे ज्याच्यामध्ये अंबू विठ्ठलाला म्हणते की मी एवढं अंतर चालून आली आहे, तुला भेटायला मी येते, पण याच्या पुढे मला नाही चालवत, तर तू ये आता उरलेलं अंतर काप आणि मला भेटायला आहे. तर मला वाटतं की ह्या पद्धतीचा अधिकार, विजन, दृष्टिकोन त्यांच्या कवितांमध्ये. वामांगी ही त्यांची खूपच फेमस कविता आहे. आणखी एक कविता मला ती खूप आवडते त्यांची, ती म्हणजे विटेवरची फुगडी. तर याच्यामधली जी अंबू आहे ती विठ्ठलासमोर उभी आहे आणि ती विठ्ठलाला म्हणते की अरे सरसर मागे बघतोस काय, विटेवरती दिला पाय, तू मी नाही विटेवरती एक झालो मेघ, विठू सकट वावटळ झाली बिन बापाची लेख. विटेवरची फुगडी बाई विटेवरची फुगडी, कुणी घातलं कुंडल सांगा, कुणी घातली बुगडी, खरा देव कुठला सांगा, खरी अंबू कुठली, खरं उत्तर देईल त्याला देईन काढून चोळी. अरे वा रे बहादर चल ये हात धर, आज काढते तुझा फेस, सात रंगी भिंगरी झाली विटेवरती सफेद. ही मला माझी खूप आवडीची कविता आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये अंबू जे सांगायचा प्रयत्न करते की माझ्यातनं तू स्वतःला वेगळं काढूच नाही शकत, माझ्यातनं तुम्ही देवाला वेगळं नाही काढू शकत, विठ्ठलाला वेगळं नाही काढू शकत, आणि विठ्ठलातनं तुम्ही मला वेगळं नाही काढू शकत. तर मला वाटतं की ह्या पद्धतीचा दृष्टिकोन एक अध्यात्मातला आपल्याला त्यांच्या कवितांमधून बघायला मिळतो. तर चिरीमिरी हा मला अजून त्यांचा आवडलेला एक कविता संग्रह आहे. द्रोण हा खूप एक आवडलेला कविता संग्रह आहे. तर अरुण कोलटकर हे आवडीचे कवी आहेतच. आणि जेव्हा कविता वाचत होतो तेव्हा आणखी एक कवी परिचयाचे झाले. असे माझे अत्यंत आवडते कवी म्हणजे विद्रोही कवी नामदेव ढसाळ. आणि त्यांच्या कवितांनी तर मी पूर्णपणे हललो, कारण अशा कविता मी कधीच वाचल्या नव्हत्या. अशा पद्धतीचे इमेजरी कवितांमध्ये मी कधीच बघितली नव्हती. त्यांच्या कवितांमध्ये एक प्रकारचं बंड आहे. त्यांनी कुठल्याच व्याकरणाच्या नियमांना कधीच जुमानलं नाही त्यांच्या कवितांनी.
त्यांच्या जीवनातलं, त्यांच्या समाजातली जे काही दुःख होतं, जो काही त्रास होता, तो तितक्याच प्रखरतेने त्यांनी त्यांच्या कवितांमधून मांडलाय. आणि त्याला खरं तर त्यांचं जर जीवन आपण बघितलं, ज्या बॅकग्राऊंडमधून ते आलेले आहेत, त्या बॅकग्राऊंडमधून येऊन अशा पद्धतीचं लिखाण, अशी शब्दसंपत्ती, त्यांनी काही जे शब्द तयार केलेले आहेत, स्वतःचे शब्द तयार केलेले आहेत, त्यांचा स्वतःचा शब्दकोश तयार करावा इतके शब्द त्यांच्या कवितांमधून आपल्याला सापडतात. ते अशा पद्धतीचं लिखाण हे खूपच दुर्मिळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की त्यांच्या कवितांनी क्रांती घडवली. तर आपल्या लेखनातून, आपल्या कवितांमधून क्रांती घडवणं, लोकांमध्ये काहीतरी वेगळा भाव निर्माण करणं, लोकांना काहीतरी करायला उद्युक्त करणं, अशा पद्धतीचं लिखाणच मुळात खूप कमी केलं जातं किंवा खूप कमी आहे. अशा पद्धतीचे लेखक, अशा पद्धतीचे कवीच खूप कमी आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की नामदेव ढसाळ हे खूप महत्त्वाचे कवी, महत्त्वाचे लेखक आहेत आपल्यातले. तेंडुलकरांनी तर त्यांची तुलना तुकारामांशी केली होती, आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या कविता वाचाल तेव्हा ती का केली होती हे तुम्हाला कळेल. की परत तेच की त्यांची इमेजरी ही तुम्हाला अस्वस्थ करून जाते, की माणसं भादरून पेपरवेटमध्ये कुणी बंद केली आहेत, हे त्यांच्या एका वाक्यातच आपल्याला इतकं काय काय दिसून जातं. तर मी तुम्हाला म्हणेन की गोलपिठा हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला, गांडू बगीचा, तुझी येता कोणची, असे त्यांचे काही कविता संग्रह आहेत. ह्या कुठलाही कविता संग्रह तुम्ही त्यांचा वाचू शकता. आणि तर माझे अत्यंत आवडते असे विद्रोही कवी नामदेव ढसाळ. जेव्हा मी विद्रोहपर साहित्य वाचत होतो, याच्यानंतर माझी जी ओळख झाली आणि त्याच्यातनं बरेच काही लेखक माझ्या परिचयाचे झाले, बऱ्याच गोष्टी वाचल्या गेल्या. त्यातले एक दाभोळकर सुद्धा आहेत. त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनावरचं जे काही पुस्तक आहे त्याचा माझ्यावर खूप जास्त परिणाम झाला. त्याची मला खूप जास्त मदत सुद्धा झाली. कारण आमच्या घरामध्ये एक पद्धतीचं वेगळं वातावरण होतं. त्याला काही कारणं होती की ज्याच्यामुळे एक व्यक्तिपूजा आणि ह्याच्या बाजूला आमच्या घरातले लोक झुकले होते. पण त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी, त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना समजावून सांगण्यासाठी मला ह्या सगळ्या पुस्तकांची खूप जास्त मदत झाली. माझे थॉट्स, माझे विचार क्लिअर झाले या पुस्तकांमुळे. हे सगळं वाचत असताना अजून एक पुस्तक माझ्या वाचनात आलं, ते म्हणजे फिडेल, चे आणि क्रांती. हे अरुण साधू यांनी लिहिलेलं पुस्तक. हे चिलीमध्ये जी काही क्रांती झाली, जी चे आणि फिडेल यांनी घडवून आणली, याच्याबद्दलचं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक वाचत असताना अर्थातच क्रांतिकारी लोकांबद्दलचं जीवन, त्यांचं आयुष्य समजून घेताना, त्यांची क्रांती समजून घेताना ते पेटवून उठवणारी आहे. ती तुम्हाला अस्वस्थ करून जाते की एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या आपल्या जमिनीबद्दल, आपल्या तत्वांबद्दल आपली निष्ठा म्हणजे काय आहे, क्रांतीसाठी आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, आपण काय, त्याग म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातनं दिसतात. आणि तर ते पुस्तक मला खूप खूप जास्त आवडतं. आणि हे सगळं करत असताना मला फक्त त्याच्यामध्ये उन्माद नाही आहे त्या लोकांचा, तर त्यांची एक वैचारिक शिस्त आहे. आणि त्या वैचारिक शिस्तीमुळे ते वेगळे ठरतात, त्यांचं म्हणणं वेगळं ठरतं. अरुण साधूंचंच आणखी एक पुस्तक त्याच्यामुळे माझ्या वाचनात आलं, ते म्हणजे मुंबई दिनांक. ह्या पुस्तकावर आधारित असलेला सिनेमा म्हणजे सिंहासन, हा एक खूपच गाजलेला सिनेमा आहे. आणि मुंबई दिनांक हे अगेन मला वाटतं की खूप वेगळ्या पद्धतीचं लिखाण, वेगळ्या पद्धतीची मांडणी आहे त्या पुस्तकामध्ये, भाषा आहे, राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता यांचा एकमेकांवर होणारा परिणाम हे खूप सूक्ष्मरित्या त्याच्यामध्ये मांडलं गेलेलं आहे. आणि त्यांनी ते खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने लिहिलेलं आहे. तर मुंबई दिनांक हे मला एक आवडलेलं पुस्तक. मी जेव्हा संस्थेत नाटक डिरेक्ट करायला सुरुवात केली होती, तेव्हा मला स्वतःला काही प्रश्न पडत होते आणि त्यांची उत्तरं मला सापडत नव्हती, किंवा मला ते गोष्टी मांडता येत नव्हत्या माझ्या कलाकारांना, माझ्या ॲक्टर्सना. आणि तेव्हा मला एका पुस्तकाची मदत झाली. ते आहे महेश एलकुंचवार यांचं बातचीत. याच्यामध्ये त्यांच्या 4 मुलाखती आहेत आणि त्या मुलाखतींचा मला खूप जास्त उपयोग झाला माझे विचार समजून घ्यायला आणि ते समजावून द्यायला सुद्धा लोकांना. याच्यामध्ये मला वाटतं की कलेकडे बघायचा माझा दृष्टिकोन बदलला, किंवा कला
कशा पद्धतीने मांडावी, कशा पद्धतीने सांगावी याच्याबद्दल मला एक दृष्टिकोन मिळाला याच्यातनं. तर ते एक पुस्तक माझ्या खूप आवडीचं आहे. मौनराग हा त्यांचा लेखसंग्रह सुद्धा मला खूप आवडतो. त्यातले लेख मला खूप आवडतात. त्यांचं एक पद्धतीचं निरीक्षण जे आहे, त्यांची पद्धत जी आहे लिखाणाची, ती मला खूप आवडते. मी जे नाटक तुम्हाला सांगितलं की जे नाटक मी बसवत होतो, डिरेक्ट करत होतो आणि ते करत असताना मला ह्या पुस्तकाची मदत झाली. ते नाटक होतं इटालो कॅल्विनोच्या कथा होत्या. त्याच्या कथांवर आधारित मी एक नाटक बसवायचा प्रयत्न करत होतो. तर इटालो कॅल्विनो हे सुद्धा माझ्या खूप अत्यंत आवडीचा लेखक आहे. त्यांचं खरं तर पहिलं पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं ते म्हणजे 6 मेमोज फॉर नेक्स्ट मिलेनियम म्हणून, आणि त्यातनं त्यांची ओळख झाली आणि त्यांची पुस्तकं वाचनात आली. इटालियन लेखक आहेत. त्यांची इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेली पुस्तकं अवेलेबल होती आणि त्यातलं नंबर्स इन द डार्क नावाचं पुस्तक मी वाचलं आणि ते पुस्तक मला माझ्या खूप अत्यंत जवळचं असं पुस्तक आहे. सिस्टीमबद्दल, व्यवस्थेबद्दल भाष्य करणाऱ्या त्यांच्या ह्या कथा आहेत. प्रत्येक कथा ही त्याच पद्धतीची कथा आहे. पण ते करत असताना त्यांच्यातला ह्युमर, त्यांच्यातली इमेजरी, त्यांच्यातली भाषा ही अशा पद्धतीची आहे की ते सगळं कालातीत आहे त्यांचं लिखाण. असं मला वाटतं की आणखीन 100 वर्षांनंतर सुद्धा जर तुम्ही हा कथासंग्रह काढला आणि याच्यातल्या कथा काढल्या तरी सुद्धा त्या तितक्याच रिलेट होतील. आणि गमतीची गोष्ट म्हणजे ह्या कथा कुठल्याही भाषेत आपण वाचल्या तरी तितक्याच रिलेट होणार आहेत. तितकंच असं वाटत राहील की आपल्या बाजूला हेच घडतंय, अशाच पद्धतीची व्यवस्था आहे. तर हे अशा पद्धतीचं लिखाण हे खूप कठीण आहे असं मला वाटतं की तुम्ही बरं, या शॉर्ट स्टोरीज आहेत, खूपच लघु कथा आहेत ह्या. तर एवढ्या कमी शब्दांमध्ये ह्या कथांमध्ये असं काहीतरी लिहिणं की जे जगभरात तुम्ही कुठेही वाचलं तरी सुद्धा तुम्हाला रिलेट होईल, कितीही काळानंतर वाचलं तरी सुद्धा रिलेट होईल. अशा पद्धतीचं लिखाण हे खूप कठीण आहे आणि ते मला वाटतं की इटालो कॅल्विनो यांच्या या कथांमध्ये मला आढळलं. आणखी माझ्या आवडीचे एक लेखक ज्यांचं नाटक मी वाचत होतो आणि त्यांच्यामुळे त्यांची ओळख झाली ते म्हणजे चिंत्रेम खानोलकर. त्यांचं 1-0 बाजीराव हे पुस्तक नाटक आम्ही वाचत होतो आणि परत त्यांची शब्दसंपत्ती, त्यांची भाषा ही इतकी प्रगल्भ आहे, इतकी सुंदर आहे की ते वाचत राहावं असं वाटतं आपल्याला. त्यांनी तेव्हाची जी काही एक नरेटिव्हची जी काही पद्धत होती त्याला छेद दिला. ह्या नाटकात तर तुम्हाला ते प्रकर्षाने जाणवेल 1-0 बाजीरावमध्ये. आणि अर्थातच त्यांच्या इतर कादंबऱ्या ज्या आहेत त्या कोंडुरा असेल, अजगर आहे, रात्रकाळी, घागरकाळी. एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली की तुम्ही शेवटपर्यंत ते वाचत राहताय. इतकी सुंदर, इतकं सहज ते लिखाण आहे असं वाटत राहतं आपल्याला. आणि चिंत्रेम खानोलकरांनी आरती प्रभू या टोपण नावाने कविता सुद्धा लिहिल्या आहेत. तर मला ती नेहमीच गंमत वाटत राहिलेली आहे की एक माणूस जो 1-0 बाजीराव लिहितोय, एक माणूस जो कोंडुरासारखी कादंबरी लिहितोय, तोच नक्षत्रांचे देणे सारख्या एक कविता लिहितोय, गाणी लिहितोय. कारण त्याच्याबद्दल म्हणजे समाजाकडे बघायचा दृष्टिकोन, माणसांकडे, नातेसंबंधांकडे बघायचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला गेलाय असं वाटत राहतं आपल्याला की हा एकच माणूस कसा काय असू शकतो असा प्रश्न वाटत राहतो. तर त्यांच्या कविता सुद्धा मला खूप जास्त आवडतात. मित्रांमुळे आपल्या ओळखीची काही पुस्तकं होतात, काही पुस्तकांशी, लेखकांशी ओळख होते. त्यातलं माझं एक आवडतं पुस्तक म्हणजे आयन रँड यांचं फाउंटन हेड. फाउंटन हेडमधली नीती म्हणजे त्यातला जो हॉवर्ड रॉक नावाचा जे एक नायक आहे, जो आपला पात्र आहे, तो आपल्या नीतीसाठी, आपल्या तत्वांसाठी ज्या पद्धतीने उभा राहतो शेवटपर्यंत, आपल्या कलेशी तो प्रतारणा होऊ देत नाही, आपल्या निष्ठेशी तो प्रतारणा होऊ देत नाही. जेव्हा त्याच्या बाजूने काहीही घडत नसतं, त्याच्या विरोधात सगळा समाज असतो, तरी सुद्धा तो त्याच्या तत्वांना सोडत नाही. अशा पद्धतीची ती गोष्ट आहे. आणि ते पुस्तक, ती निष्ठा, ती तत्व हे माझ्या खूप जवळच आहे. त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. तर ते एक पुस्तक आहे आयन रँड यांचं फाउंटन हेड. हिंदीतली काही पुस्तकं किंवा लेखक माझ्या आवडीचे आहेत ते म्हणजे मंटो, इस्मत चुगताई यांनी जे लिखाण केलंय ते खूपच वास्तववादी होतं. पण माणसांच्या एकमेकांबद्दलच्या, माणसांच्या संबंधांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल इतक्या प्रखरतेने आणि स्पष्टपणे त्यांनी मांडलेलं आहे की ते तुम्हाला अस्वस्थ करून जातं.
मुळात त्यांची बरीचशा कथा, बरेचसं लिखाण हे फाळणीच्या काळातलं असल्यामुळे त्यातली दाहकता सुद्धा त्यांच्या कथांमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यांचे कथासंग्रह मी कधीही काढून त्यातली कथा, जेव्हा मला कंटाळा येत असतो तेव्हा मी कुठलीही कथा काढून वाचू शकतो आणि ती बरेच दिवस मग तुमच्या डोक्यात घोळत राहते. तर अशा पद्धतीचं त्यांचं लिखाण आहे. मंटोचं आणि इस्मत चुगताई एक पद्धतीचं लिखाण आहे. त्यांच्या बऱ्याचशा कथा आहेत. थंडा गोश्त असेल, टिटवाल का कुत्ता आहे, लिहाफ आहे, बू, ह्या एकदा वाचल्यानंतर मला नाही वाटत तुम्ही त्या विसरू शकाल, अशा पद्धतीचं त्यांचं लिखाण आहे. मोठले ग्रुप जो आहे नसीरुद्दीन शाह यांचा, ते बऱ्याचदा यांच्या कथांवर आधारित नाट्याचं सादरीकरण सुद्धा करायचे. त्याच्यामुळे सुद्धा या कथा आणखीन जवळच्या झाल्यात. कारण जेव्हा नाट्य सादरीकरण केलं जायचं तेव्हा त्या शब्दांमध्ये, त्या कथांच्या शब्दांमध्ये एकाही शब्दाची हेरफेर केली जात नसायची. आणि जेव्हा ते परफॉर्म व्हायचं तेव्हा तेव्हा जाणवायचं की या कथांची भाषा किती सुंदर आहे. कारण त्याच्यामध्ये काहीही फेर बदल न करता तुम्ही त्या परफॉर्म सुद्धा करू शकता. तुम्ही त्याच्यामधलं एक नरेटिव्ह सुद्धा आहे. तुम्ही ती गोष्ट कोणाला तरी सांगू शकता. अशा पद्धतीचं लिखाण ते आहे. अमृता प्रीतम हे माझ्या आणखी एक आवडत्या लेखिका. मला वाटतं की खऱ्या अर्थाने प्रोग्रेसिव्ह लिखाण त्यांनी केलं. त्यांच्या कविता मला खूप आवडतात. त्यांचं आणि इमरोजबद्दलचं जे त्यांचं ते नातं होतं, त्याच्याबद्दलचं जे नातेसंबंधांबद्दलचं जे पुस्तक आहे तेही खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं की त्यांचा जो प्रोग्रेसिव्ह विचार होता किंवा प्रोग्रेसिव्ह त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे ते फक्त लिखाण नव्हतं, तो फक्त विचार नव्हता, तर ते त्यांचं आयुष्य होतं. त्यांच्या जीवनात ते तो प्रोग्रेसिव्हपणा होता. आणि म्हणून मला जास्त तो भावतो, कारण त्यांनी ते अंमलात सुद्धा आणलं. जे त्यांनी ते लिहिलं तेच ते अंमलात सुद्धा आणत होत्या. तर अमृता प्रीतम ह्या एक लेखिका आहेत. उदय प्रकाश हे मला खूप आवडतात. त्यांचे अनेक कथासंग्रह मला खूप आवडतात. त्यातला आवडता कथासंग्रह म्हणजे तिरीच. त्यातली डिबिया ही माझी खूप आवडती कथा आहे. म्हणजे अत्यंत लाडकी, अत्यंत आवडती अशी कथा आहे. तर मला वाटतं उदय प्रकाश त्यांनीही कविता केलेल्या आहे. त्यांचंही लिखाण खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. नेमाडेंचं कोसला मला खूप आवडतं. मी स्वतः बोर्डिंगमध्ये राहिलेला मुलगा आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की ते अजून जास्त वेगळ्या पद्धतीने मला माझ्या जवळचं झालं आहे ते पुस्तक. कारण जेव्हा आपण बोर्डिंगला जातो तेव्हा, किंवा एका वेगळ्या शहरात जातो सगळं घरदार सोडून एका विशिष्ट वयात, तेव्हा तिकडे आपण त्या समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न, आपल्याला समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्या सिस्टीममध्ये, त्या लोकांमध्ये. आणि तो झगडा चालू असताना आपली काय तारंबळ उडते किंवा आपली काय नाते निर्माण होतात त्याच्याबद्दलचं ते पुस्तक आहे. त्यातलं जे पात्र आहे, मला वाटतं की त्यांनी भाषा सुद्धा खूप बदलली. कादंबरीमधल्या लिखाणाची भाषा तोपर्यंत तशी नव्हती. एक वेगळ्या पद्धतीची भाषा त्यांनी निर्माण केली या कादंबरीमध्ये. त्याच्यामुळे ती तेवढी फेमस पण आहे. मी खूप हसलोय ते पुस्तक वाचत असताना. असं ते पुस्तक आहे. माझं लाडकं पुस्तक आहे, आवडतं पुस्तक आहे. कारण त्यातलं ह्युमर सुद्धा तितकाच मला वाटतं माझ्यासाठी तरी खूप रिलेटेबल होता. तर असे बरेच आवडते लेखक, कवी आहेत. त्यातले काही मोजके मी तुम्हाला आज सांगू शकलो. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्यासाठी मला वाटतं की वाचन हे महत्वाचं आहेच, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येकाने वाचन हे केलंच पाहिजे. आत्ता आपण ज्या काळात आहोत तिथे एवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत. आपल्या हातात मोबाईल असतो, इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं, यूट्यूब आहे, आपले वेबसिरीज, सिनेमे, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सतत काहीतरी खूप सोप्या पद्धतीने लोक सांगतायत किंवा स्पून फीड केलं जात आहे प्रत्येक गोष्ट. आपल्याला कुठलीही भावना सांगत असताना त्याच्या पाठीमागे म्युझिक लावून, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला तेही सांगितलं जातं की आता तुम्हाला आनंदी वाटलं पाहिजे, आता तुम्हाला दुःखी वाटलं पाहिजे. या सगळ्यामध्ये मला वाटतं की आपली कल्पकता कुठेतरी मरत चालली आहे. आणि ते जिवंत ठेवण्यासाठी एकमेव साधन किंवा एकमेव मार्ग जे आहे ते म्हणजे पुस्तकं, वाचन. हे एकमेव माध्यम आहे ज्याने आपण आपली कल्पकता जिवंत ठेवू शकतो, ती वाढवू शकतो. एकच पुस्तक जेव्हा 100 माणसं वाचतात तेव्हा त्या एकाच पुस्तकाच्या 100 प्रती निर्माण होतात असं मला वाटतं. कारण मी वाचलेलं पुस्तक मला ज्या पद्धतीने दिसत असतं तसंच तेच पुस्तक जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला ते वेगळ्या पद्धतीने दिसतं. मला वाटतं की वाचन हे खूप 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 महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमची कल्पकता जिवंत ठेवण्यासाठी, तुम्हाला स्वतःबद्दल
काही गोष्टी समजून घेण्यासाठी मला वाटतं. कारण तेव्हा जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा सगळ्यात जास्त आपण पर्सनल, आपण आपल्या सोबत असतो. बाकी कुठलीही कला बघत असताना जरी तुम्ही एकट्याने सिनेमा बघतात तेव्हाही मला नाही वाटत की आपण तेवढे एकटे असतो. जेव्हा आपण एखादं वाचन करतो तेव्हा आपण, मला वाटतं की आपला स्वतःचाही अभ्यास आपला एक चालू असतो, आपल्या मनावर त्याचा काहीतरी परिणाम होत असतो. म्हणून मला वाटतं की वाचन हे खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे. कुठलाही अजेंडा न ठेवता वाचा, जे काही मिळेल ते वाचा, पण काहीतरी वाचत राहा. मला त्याच्यामुळे ह्या उपक्रमाबद्दल खूपच चांगलं वाटतंय, बुकमार्क ह्या उपक्रमाबद्दल. आणि आनंद आहे अशा पद्धतीचा उपक्रम होतोय. जाता जाता आरती प्रभूंच्या 4 ओळी म्हणतो. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांनी लिहिलेली त्यांची ही कविता आहे, माझी अत्यंत आवडती कविता. अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा. धन्यवाद.